पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या कारकिर्दीला 12 वर्षे पूर्ण झाल्याने त्यांनी आम्हाला संदेश दिला होता की सर्व आमदार महोदयांनी आपापल्या विभागामध्ये विविध प्रकारचे आरोग्यविषयक उपक्रम सातत्याने घ्यावेत। याकरता मागच्या आठवड्यात आपण 21 जूनला माधवबाग या ठिकाणी बदलापुरातील जवळजवळ 200 लोक त्या ठिकाणी नेऊन त्यांची आरोग्य तपासणी केली होती। त्याचबरोबर योग दिवस साजरा केला होता आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी महडचं गणपती आहे त्याचंही दर्शन त्या ठिकाणी सगळ्यांना घडवून आणलं होतं। आज सुद्धा ही दुसरी फेरी आहे। जवळजवळ 100 लोक आज या ठिकाणून आपले माधवबाग या ठिकाणी आपण पाठवत आहोत। त्यांची आज आरोग्य तपासणी पूर्ण होणार आहे, योगाही घेतला जाणार आहे आणि त्याचबरोबर माधवबाग सेंटरमधील जे डॉक्टर असतील त्यांचंही चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन आपल्या बदलापूरवासियांना मिळणार आहे। असा एक चांगला संदेश घेऊन आज पंतप्रधान महोदय नरेंद्रजी मोदी साहेब, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली एक चांगला उपक्रम या ठिकाणी आम्ही राबवत आहोत। निश्चितपणे या उपक्रमातून आमच्या बदलापूरचे जे नागरिक आहेत त्यांचं आरोग्य चांगलं राहील। त्या ठिकाणून ज्यांनी त्या दिवशी प्रशिक्षण घेतलं आहे त्या सगळ्यांना एक आनंद आणि सुखाचा आणि चांगला अनुभव त्या ठिकाणी आला आहे। आरोग्याची गुरुकिल्ली त्या ठिकाणी त्यांना लाभली आहे। तशाच प्रकारची गुरुकिल्ली आज सुद्धा या ठिकाणी जाणाऱ्या आमच्या सर्व बंधू भगिनींना मिळेल अशा प्रकारच्या शुभेच्छा त्यांना याच्या दिवशी देतो। जागतिक योग दिनानिमित्त 21 जून ते 27 जून या कालावधीमध्ये सन्माननीय शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे साहेब यांनी एक माधवबागला आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्यावेळेला मॉर्निंग वॉक ग्रुपची काही ज्येष्ठ मंडळी त्या शिबिराला गेली होती। तर त्या शिबिराला जाऊन आलेल्या ज्या आपले सदस्य आहेत त्यांच्या आपण काही प्रतिक्रिया जाणून घेऊया। त्यांना त्या ठिकाणी कसं वाटलं तर साहेब आपलं नाव सांगा। माझं नाव BK महाजन। तुम्हाला कसं वाटलं, म्हणजे कसं काल माधवबागला आम्ही जाऊन आलो, अतिशय छान वाटलं आणि निसर्गरम्य असं ते स्थळ होतं। त्याच्यानंतर आम्हाला त्या ठिकाणी थोडंसं सौम्य असा योगा घेतला गेला, वजन वगैरे काय समजा चेकिंग झाली आणि काय औषधोपचार लिहून दिले ते आम्ही त्याचा फॉलोअप करतो। अजून या ठिकाणी एक ताई आहेत त्यांना पण विचारा, तुम्हाला ताई कसं वाटलं? मला खूप छान वाटलं, कारण तिथे सूक्ष्म योगा घेतला आणि आम्हाला म्हणजे आमची आरोग्य तपासणी झाली आणि नंतर डॉक्टरांनी आमचे रिपोर्ट्स बघितले, आम्ही औषधं घेतले, खूप छान वाटलं। त्या ठिकाणी तुम्हाला जेवण वगैरे होतं का, नाश्ता वगैरे? होतं ना, सुरुवातीला नाश्ता, चहा, जेवण, नंतर तपासणी, त्याच्यानंतर दुपारी 2 आणि 1:30-2च्या दरम्यान जेवण वगैरे केलं। छानसं थोडंसं आम्ही एन्जॉय केला, तिथं जरा फिरलो इकडे तिकडे आणि तिथून बाहेर निघालो, सरळ आम्ही गणपतीला गेलो। आणि डॉक्टरांनी चेकअप केलं तर काय सांगितलं तुम्हाला वगैरे? चेकअप केल्यानंतर यांच्याबाबत माहिती सांगितली, कसं काय गोळ्या कशा घ्यायच्या, काय घ्यायचं त्याप्रमाणे सांगितलं। त्या ठिकाणी असं मला कळलं की महडच्या गणपतीला तिकडे तुम्हाला कसं वाटलं? अतिशय छान, म्हणजे पूर्वी आम्ही पाहिलं होतं छोटंसं घर मध्ये त्या ठिकाणी महड गणपती होता, आता त्याला विस्तार एवढा मोठा झाला आहे की अतिशय सुंदर असं वाटतं आणि मस्त छान वाटतं। तुम्हाला काय वाटलं काका? माझं नाव प्रकाश मांजरेकर, मी गल्लापुरात राहतो। आज आमच्या म्हात्रे साहेबांनी ते आयोजित केला होता कार्यक्रम आपल्या कुठे पुण्याला जायला माझ्या मेन ऑफिसला, तिथे आम्ही जाऊन आलो आणि गाडीतून ट्रेन काय बसने गेलो, तिथे गेल्यानंतर नाश्ता चहा पाणी सगळं झालं। ते डॉक्टर भेटले, डॉक्टरांनी चेक केला, आमची वजन उंची सगळं इथं दिसतं का? या, बोला साहेब, तुम्हाला कसं वाटलं? नमस्कार, माझं नाव प्रमोद भगत। ऍक्च्युली मी ह्या ग्रुपमध्ये नवीनच जॉईन आहे, पण 2 दिवसात मला 2 वर्षासारखा अनुभव आला। इतका आनंद वाटला, इतका आनंद, खूपच आनंद वाटला, अगदी लहानपण जाणवलं, आठवलं आणि कालचा प्रवास खूपच छान झालं। महडचा गणपती आणि आरोग्याविषयी जे संपूर्ण योगा सांगितलं ते खूप आनंद वाटला। धन्यवाद। आमचा मॉर्निंग ग्रुप काल आम्ही माधवबागला इथे गेले होते, त्या लोकांनी छान व्यवस्था केली होती। तिथे डायटची आमची व्यवस्था केली, खाण्याची केली, नाश्त्याची केली आणि परत आमचा आरोग्यावर तपासून केला आणि सगळ्यांचे रिझल्ट रिपोर्ट दिले त्यांनी व्यवस्थित आणि सगळे आम्ही खुश आहे। आणि एकदा आपण आमदार साहेबांचा आभार मानूया, तर एक साथ म्हणा धन्यवाद। धन्यवाद। खूप आभारी आहोत।